जलाशयांचे पुनर्जीवीकरण कसे केले जाऊ शकते आणि या कामात समुदाय आणि पंचायत कशा आघाडीवर आहेत हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो। या व्हिडिओमध्ये पाण्याची टंचाई असलेल्या भागातील ग्रामपंचायतींना 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या प्रकल्पासाठी स्पष्टपणे निधी कसा मिळू शकतो हे आपण समजून घेऊ। उत्खनन यंत्रांचा वापर करून जलाशयांचे पुनर्जीवीकरण हे केवळ वेळ वाचवणारा नाही तर किफायतशीरही आहे। पाऊस जिथे पडतो तिथे पकडा, जेव्हा पडतो तेव्हा पकडा या पंतप्रधानांच्या जलशक्ती अभियानाच्या बोधवाक्यात आमच्या प्रतिमानाचे सार प्रतिबिंबित होते। पेयजल आणि स्वच्छता विभागात जलशक्ती मंत्रालयाने 7 जुलै 2022 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनात विशेषतः असे म्हटले आहे की पेयजल पुरवठा शीर्षकाखालील सूचक यादीमध्ये पाण्याच्या टाक्या आणि जलाशयांचे पुनर्जीवीकरण आणि गाळ काढण्याचा समावेश आहे। त्यात असेही म्हटले आहे की 15व्या वित्त आयोगाद्वारे मिळणारा निधी उत्खननाचा खर्च उचलण्यासाठी वापरला जाऊ शकतो, तर ग्रामपंचायत त्यांच्या सामुदायिक तलावांचे पुनर्संचयन करण्यासाठी आणि त्यांच्या पाण्याच्या गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण करण्यासाठी निधीसाठी अर्ज कसा करू शकते। अनुदानाची प्रक्रिया कशी चालते चला बघूया। स्टेप 1, ग्रामपंचायतीने एक ग्रामसभा बोलवावी आणि 15व्या वित्त आयोगाद्वारे JCB किंवा पॉकलेन सारख्या उत्खनन यंत्राचा वापर करून त्यांच्या जलाशयाच्या पुनर्जीवीकरणाची कामाची आवश्यकता असल्याने सूचित करणारा प्रस्ताव मिळवणे आवश्यक आहे। स्टेप 2, संबंधित गट कार्यालयातील अभियंत्यांनी पुनर्जीवीकरणासाठी जागेचे मूल्यांकन केले पाहिजे आणि एक तांत्रिक अंदाज तयार केला पाहिजे जो ग्रामपंचायत विकास योजनेत GPDP समाविष्ट केला जाऊ शकतो। जर ग्रामपंचायतीने योजना वेळेवर अपलोड केली नाही तरीही ते वर्षभरात कधीही त्याच वेबसाईटवर पूरक योजना नंतर अपलोड करू शकतात। ते वर्षभरात कधीही बदल करू शकतात, उपाययोजना जोडू शकतात किंवा वेबसाईटवर पूरक योजना म्हणून नवीन योजना देखील अपलोड करू शकतात। स्टेप 3, ग्रामसभेचा प्रस्ताव प्रकल्प योजना, तांत्रिक अंदाज आणि इतर संबंधित कागदपत्रांसह ऑनलाईन GPDP पोर्टलवर अपलोड करण्यासाठी गट स्तरावर गट विकास अधिकाऱ्यांकडे BDO सादर केला जातो। तसेच जर एखादी संस्था कामाच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेली असेल तर ग्रामसभेत मंजुरीसाठी प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरीमध्येही त्याचा तपशील नमूद करावा लागेल। स्टेप 4, कागदपत्रे ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली जातात आणि GPDP निधीसाठी संबंधित गट स्तरावरील डेटा ऑपरेटरद्वारे नोंदणी केली जाते। त्यानंतर कामगार आणि सामग्री अंतर्गत शीर्षके तयार केली जातात आणि 15व्या वित्त आयोगाकडून निधी मिळू शकतो। 15व्या वित्त आयोगाच्या योजनेचा लाभ घेतल्यास यंत्राच्या वापरासह सामग्रीच्या शीर्षावर 60% वापर केला जाऊ शकतो। अभियंत्याने तयार केलेल्या तांत्रिक अंदाजा कामाचा आदेशांमध्ये त्याचा उल्लेख केला असेल तर हे केले जाऊ शकते। स्टेप 5, योग्य मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केले जाते। काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झालेल्या सर्व कामांची बिले मंजुरीसाठी पंचायत गट कार्यालयात सादर केली जातात। अशा प्रकारे या 5 सोप्या स्टेप्सचे पालन करून 10 ते 15 दिवसांच्या आत त्यांच्या जलाशयांचे पुनर्जीवीकरण आणि दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतींना निधी मिळू शकतो।